नाशिक जिल्ह्यातील वणी येथील बोथरा ट्रेडिंग कंपनी या घाऊक व होलसेल किराणा मालाच्या दुकानावर दुकान सुरू असताना गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास अचानक जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। या छाप्यामध्ये जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना नेमके काय तपशील आढळून आले ही माहिती मात्र गुलदस्त्यात आहे। गुरुवारी सायंकाळी 4 वाजता जीएसटी विभागाने टाकलेला छापा तब्बल गुरुवारी रात्री 8:30 वाजेपर्यंत सुरू होता। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता जीएसटी अधिकारी पुन्हा बोथरा ट्रेडिंग कंपनी या किराणा मालाच्या दुकानावर आले। त्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत हा छापा सुरूच होता। या छाप्यामध्ये काय आढळून आलं याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। याच कारणामुळे वणी गावातील बहुसंख्य व्यापारी वर्गामध्ये घबराट पसरली आहे। व्यापाऱ्यांनी आपली किराणा दुकानं बंद देखील ठेवली होती। या संदर्भात पत्रकार बांधव तसंच स्थानिक नागरिक यांनी विचारणा केली असता ज्येष्ठ अधिकारी कुठल्याही प्रकारची माहिती देत नसून गेल्या 2 दिवसापासून जीएसटी अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। बोथरा ट्रेडिंग कंपनीवर आतापर्यंत काय कारवाई केली आहे तसंच कुठल्या कारणाने कारवाई केली आहे याबाबत स्थानिकांना तसंच पत्रकारांना कुठल्याही प्रकारची माहिती नसून या कारवाईमध्ये काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।